नमस्ते. आज आपण इयत्ता 8वी स्टँडर्ड 8th सब्जेक्ट जनरल सायन्स विषय सामान्य विज्ञान या विषयामधील प्रकरण 8वे चॅप्टर नंबर 8 पोल्युशन प्रदूषण हे प्रकरण पाहणार आहोत. या प्रकरणामधली जी काही अभ्यास घटक आहे चॅप्टर आउटलाईन त्यामध्ये पहिला पॉईंट आहे पोल्युशन प्रदूषण. पोल्युटंट्स त्याला त्या ठिकाणी प्रदूषके. सेकंड पॉईंट प्रदूषके की कुठल्या घटकामुळे कुठं प्रदूषण होतं आहे, कशा घटक मिसळल्यामुळं प्रदूषणामध्ये वाढ होते. देअर आर द 3 डिफरंट टाईप्स ऑफ पोल्युशन. प्रदूषणाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये एअर पोल्युशन वायू प्रदूषण, देन वॉटर पोल्युशन जल प्रदूषण, सॉइल पोल्युशन मृदा पोल्युशन, and then 6 point is pollution प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल की प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण या पद्धतीचे चॅप्टर आउटलाईन या प्रकरणामध्ये असलेली घटक आहेत. या घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी सन 2020-21 या वर्षातील कमी केलेला अभ्यासक्रम आहे. तो अभ्यासक्रम आपण पुस्तकामध्ये पान नंबर पाहून कुठला भाग सांगितला त्याला पेन्सिलनं त्या ठिकाणी तो चालू वर्षासाठी कमी केलेला आहे. त्यामध्ये पान नंबर 24 वरून 1 ते 5 ओळी आहेत. पान नंबर 54 करून पहा व जरा डोके चालवा. ट्राय दिस अँड यूज युअर ब्रेन पॉवर. पान नंबर 55 आहे वरील विचार करा. थिंक अबाउट इट. पान नंबर 56 वरील इंटरनेट माझा मित्र इंटरनेट माय फ्रेंड इतिहासात डोकवताना माहीत आहे का तुम्हाला डू यू नो. आणि पान नंबर 58 वरील 3 चौकोट दिलेले आहेत. त्या तिन्ही चौकोनीमध्ये माहीत आहे का तुम्हाला डू यू नो या तीनही चौकोट त्या ठिकाणी अभ्यासक्रमातून यावर्षी कमी केलेले आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. पाहता या ठिकाणी आपल्याला पोल्युशन प्रदूषण यामध्ये पेज नंबर 54 मध्ये ऑब्झर्व व्हेरियस प्रॉब्लेम्स ऑफ एन्व्हायरमेंट की पर्यावरणातील विविध समस्या कोणकोणत्या आहेत. एक चित्र दाखवलं आहे. त्या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आपण पाहू शकतो वॉटर पोल्युशन जलप्रदूषण कसं होतं. वेगवेगळ्या कारखान्यामध्ये इंडस्ट्रीमधील असलेलं जे काही पाणी आहे ते पाणी वाहत्या पाण्यामध्ये सोडल्यानंतर ते जलप्रदूषण होतं आहे. दुसरं आणि तिसरं जर आपण चित्र पाहिले तर त्या चित्रामध्ये व्हेकल आहे, इंडस्ट्रीज आहे, त्यामधून बाहेर पडणारा जो काही विषारी घटक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वायू घटक आहेत ते हवेमध्ये मिसळल्यानंतर एअर पोल्युशन वायू प्रदूषण कसं होतं हे आपल्याला या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. नाऊ वी हॅव टू सी ॲक्च्युली व्हॉट इज मीन बाय पोल्युशन. प्रदूषण म्हणजे काय तर या प्रदूषणाचे आपल्याला डेफिनेशन दिलेले आहे. कंटेमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज पोल्युशन. अगेन वी हॅव टू सी व्हॉट इज मीन बाय पोल्युशन. Contamination of natural environment that will be harmful to ecosystem is called as pollution. नैसर्गिक पर्यावरणाची परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला इकोसिस्टीमला
हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. Then next point, pollutants, प्रदूषके. Factors affecting natural function of ecosystem and causes harmful effect on abiotic and biotic factors are called as pollutants. Pollutants make the environment poisonous and unhealthy. की परिसंस्थेत नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अबायोटिक अजैविक व बायोटिक जैविक घटकावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके असे म्हटलं जातं. पोल्युटंट्स मे बी नॅचरल ऑर मॅनमेड. दोन प्रकारचे प्रदूषक आहेत, एक आहे नॅचरल आणि दुसरा आहे मॅनमेड, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. नॅचरल पोल्युटंट्स आर डिस्ट्रॉयड इन ड्यू टू कोर्स ऑफ टाईम बाय नॅचरल रूल्स. नैसर्गिक प्रदूषणे निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात. हाऊएव्हर मॅन-मेड पोल्युटंट्स आर नॉट. या उलट मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. आणि एक डायग्राम आपल्याला दाखवलेली आहे त्या ठिकाणी. सेव्ह मी माय चिल्ड्रन. माझ्या लेकरांनो मला वाचवा. अर्थ पृथ्वी आपल्याला त्या ठिकाणी सांगते. अर्थ त्यामध्ये सॉईल पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल. त्यामुळे ही जी काही पृथ्वी आहे या पृथ्वीवरती त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे इफेक्ट परिणाम त्या ठिकाणी होतात आणि त्याचा आपल्याला या ठिकाणी जैविक आणि अजैविक घटकावरती कोणकोणता परिणाम होतो आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगितलं. म्हणून सेव्ह मी माय चाइल्ड. माझ्या लेकरांनो मला वाचवा. Then we have to say that the pollution have three types. First is air pollution. की वायू प्रदूषण आहे आणि या वायू प्रदूषणामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नामध्ये कॅन यू रिकॉल, थोडे आठवा. आणि थोडे आठवा यामध्ये प्लॉट अ ग्राफ शोईंग द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस गॅसेस इन अर्थ ॲटमॉस्फिअर. पृथ्वीवरील वातावरणात असणाऱ्या विविध वायूंचे प्रमाण दर्शवणारा आलेख काढा. हा एक प्रश्न आहे, तो आपण पुढं पाहू. सेकंड क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. व्हाय इज इट सेड दॅट एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. हवा हे वेगवेगळ्या वायूंचे घटकांचे एकजिनसी मिश्रण आहे असे का म्हणतात. मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण या विषयी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. थर्ड क्वेश्चन इज विच डिफरंट hazardous gases are released through fuel combustion. इंधनाच्या ज्वलनातून हवेत कोणकोणते घातक वायू बाहेर सोडले जातात. अशा पद्धतीचे आपल्याला काही प्रश्न विचारलेत, त्यावरही आपण तो सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यानंतर contamination of air by harmful substance like poisonous gas, smoke, particulate matter, microbes, etc. is called as air pollution.
की विषारी वायू आहे, धूर असेल, धूलिकण असेल, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थामुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण म्हणतात. आणि मग आपल्याला सांगितलं रिझन ऑफ एअर पोल्युशन, की हवा प्रदूषणाची काही कारणं सांगितलेली आहेत. ती कोणकोणत्या प्रकारची कारणं आहेत ते आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिलेल्या आहेत. त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यामध्ये पहिली जर आपण डायग्राम पाहिली, कॅन यू टेल विच फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन शोन इन द फॉलोविंग पिक्चर. पोल्युशन ड्यू टू डिफरंट फॅक्टर्स. विविध घटकामुळे हवेचं प्रदूषण कसं होतं आहे. त्यामध्ये सुरुवातीची डायग्राम पण पाहिली तर फॉरेस्ट फायर, की जंगलाला आग लागली, वनवा पेटलेला आहे, त्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होत आहे. सेकंड डायग्राम जर आपण पाहिलं तर वल्कॅनिक इरप्शन ज्वालामुखीचा त्या ठिकाणी उद्रेक होऊन सुद्धा हवेचं वायूचं त्या ठिकाणी प्रदूषण होतं आहे. आणि व्हेकल वाहनं दाखवलेली आहेत, त्या वाहनामधून सुद्धा धूर बाहेर पडून एअर पोल्युशन, हवा प्रदूषण त्या ठिकाणी होत आहे. अशा पद्धतीच्या 3 डायग्राम आकृत्या आपल्याला दाखवलेल्या आहेत. Now last time we have to ask the first question. Plot a graph showing the proportion of various gases in the earth atmosphere. ती हवेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक आहेत ते घटक या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत. त्यामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजनचं प्रमाण दाखवलं आहे, आर्गॉन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि इतर वायू त्या ठिकाणी अदर गॅसेस आहेत. त्यामध्ये निऑन, हेलियम, मिथेन, क्रिप्टॉन, हायड्रोजन, झेनॉन, नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन अँड अदर वायू, त्यांचं त्या ठिकाणी पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सर्वाधिक जास्त प्रमाण जर आपण पाहिलं तर ते आहे नायट्रोजनचं. सर्वाधिक कमी प्रमाण आहे अदर गॅसेस. ती इथं आपल्याला प्लॉट ग्राफ शोईंग त्यामध्ये दाखवलेलं आहे. Second question we have to ask, why it is said that air is a homogeneous mixture of different gases. हवा एक अनेक वायूचं मिश्रण आहे असं काय म्हटलं जातं. एअर इज अ मिक्सचर ऑफ मेनी गॅसेस. वी कॅनॉट सी द गॅसेस बट बाय सर्टन मेथड गॅसेस कॅन बी spreaded from the air. Therefore air is a homogeneous mixture of different gases. Third question we have to ask, which different hazardous gases are released through fuel combustion. की इंधनाच्या ज्वलनातून हवेत कोणकोणते घातक वायू बाहेर सोडले जातात. त्यामध्ये थ्रू कंबशन ऑफ फ्युएल, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, व्हेरियस ऑक्साईड ऑफ नायट्रोजन इट्सेट्रा आर रिलीज. इंधनाच्या ज्वलनामधून बाहेर पडणारे घटक आहेत. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतील, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन, विविध ऑक्साईड हवेमध्ये त्या ठिकाणी सोडून त्याचं प्रदूषण, एअर पोल्युशन, हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी करतात. ग्राफमध्ये जर आपण पाहिलं तर वाय ॲक्सिसवरती आपल्याला त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलं होतं PPM पार्ट पर मिलियन, म्हणजे दशलक्ष भागातील 1 भाग असा त्याचा अर्थ होतो. पुढचा मुद्दा आहे रिझन ऑफ एअर पोल्युशन. हवा प्रदूषणाचे काही कारणं आहेत. ती हवा प्रदूषणाची कोणकोणत्या प्रकारची कारणं आहेत ती आपल्याला पाहिजेत. रिझन ऑफ एअर पोल्युशन, देर आर 2 टाईप्स ऑफ रिझन वेअर द एअर इज
हवेचं प्रदूषण होतं आहे. त्यामध्ये पहिला घटक सांगितला आहे नॅचरल रिझन, नैसर्गिक त्या ठिकाणी काही घटक आहेत, आणि दुसरा सांगितलेला आहे मॅनमेड रिझन, मानवनिर्मित काही घटक असतील. तर त्यामध्ये पहिला आहे व्होल्कॅनिक इरप्शन, की ज्याला आपण म्हणतो ज्वालामुखीचा उद्रेक. सॉलिड गॅसेस अँड लिक्विड मटेरियल्स एमर्ज आउट थ्रू इरप्शन, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन वेपर, डस्ट इटसेट्रा. तर हे वायू बाहेर पडल्यानंतर त्यामधून सुद्धा काय होतं, हवेचं प्रदूषण होतं. त्यामध्ये पहिलं नॅचरल रिझन आहे व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखीचा उद्रेक. आणि या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे वायू हवेमध्ये मिसळले जातात आणि हवा प्रदूषण त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे हा नॅचरल रिझन, हे एक नैसर्गिक त्या ठिकाणी कारण आहे वायू प्रदूषणाचं, व्होल्कॅनिक इरप्शन. सेकंड कारण सांगितलेलं आहे त्या ठिकाणी रिझन ऑफ एअर पोल्युशन. सेकंड इज नॅचरल, सेकंड अर्थक्वेक, भूकंप. तर या भूकंपामध्ये पॉयझनियस गॅस अँड वॉटर वेपर्स फ्रॉम इनसाइड ऑफ अर्थ आर रिलीज्ड इन टू एअर. भूकंप झाल्यानंतर या भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये मिसळली जाते. त्यामुळं सुद्धा हवेचं प्रदूषण होतं आहे. हे सुद्धा सेकंड रिझन ऑफ नॅचरल रिझन आहे एअर पोल्युशनचं. थर्ड आहे, तिसरं सांगितलेलं आहे सायक्लॉन्स, की ज्याला आपण वाळवट म्हणतो किंवा धुळीची वादळ त्या ठिकाणी होतात. सायक्लॉन्स अँड डस्ट स्टॉर्म्स, की डस्ट, सॉइल, गार्बेज, पोलेन्स, मायक्रोब्स आर मिक्स्ड विथ एअर, की बऱ्याच वेळा वावळट त्या ठिकाणी आल्यानंतर, धुळीची लोट आल्यानंतर जमिनीवरील धूळ, केर कचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यानंतर सुद्धा हवेचं प्रदूषण होतं आहे. फोर्थ रिझन फॉरेस्ट फायर्स, की जंगलाला आग लागते, वनवा पेटतो, वनव्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी फॉरेस्ट फायर रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, स्मोक इन एअर, की या वनवा पेटल्यानंतर त्या वनव्यामधून कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड आणि धूर हा वातावरणात मिसळून हवेचं प्रदूषण होत आहे. लास्ट फिफ्थ इज रिझन ऑफ एअर पोल्युशन, नॅचरल रिझन मायक्रोब्स इन एअर, की सूक्ष्मजीव हवेमध्ये मिसळले जातात. बॅक्टेरिया असेल, फंगी असेल, आर मिक्स्ड विथ एअर, त्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होतं आहे. गाजर गवत आहे, काही जीवाणू आहेत, कवकाचे बीजाणू आहेत, ह्या हवेमधून मिसळल्यानंतर हवा प्रदूषित केली होते. ही आत्तापर्यंत आपण नॅचरल रिझन 5 पाहिलीत. दुसरा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आता हवा प्रदूषणाचा दुसरा भाग आहे, त्याला आपण मॅनमेड रिझन म्हणतो, मानवनिर्मित. त्यामध्ये फर्स्ट आहे फ्युएल, इंधन. बर्निंग ऑफ फ्युएल लाईक कोल, टिंबर, LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल रिलीज कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, लीड कंपाऊंड्स इटसेट्रा आर रिलीज्ड इन एअर, की दगडी कोळसा, लाकूड आहे, LPG आहे, रॉकेल, डिझेल, पेट्रोल, यांच्या वापरामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिसेची संयुगे हवेत मिसळतात. त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतील कचरा उघड्यावर जाळल्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होत आहे. सेकंड आहे, त्यातला सेकंड आहे बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट इटसेट्रा इन ओपन स्पेस
कॉजेस एअर पोल्युशन. मग अशी म्हटलं त्या पद्धतीनं घन कचरा असेल, शेतातला कचरा असेल, बागेमध्ये असलेला कचरा असेल, तो उघड्यावर जाळल्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. सेकंड, इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण. Smoke is released in a large quantity from various factories. Sulfur powder, nitrogen oxide, cotton seed powder in air. विविध कारखान्यामधून त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये धूर बाहेर पडतो. गंधकाची भस्मे असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, वातावरणामध्ये मिसळून हवेचं प्रदूषण होत आहे. थर्ड लास्ट वन इज ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लाट्स. Use of elements like uranium, thorium, graphite, potash, plutonium release radiation in air and thus pollution occurs. की अणुऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम, थोरियम, ग्रॅफाईट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्ग होऊन हवेमध्ये प्रदूषण घडून येतं. तर आपल्याला यावरती व्हॉट आर द रिझन्स ऑफ एअर पोल्युशन, हवा प्रदूषणाची कारणं कोणती आहेत. त्यामध्ये मुख्य 2 प्रकार आहेत. एक आहे नॅचरल रिझन आणि दुसरा आहे त्या ठिकाणी मॅनमेड रिझन. नॅचरल रिझनमध्ये त्या ठिकाणी 5 कारणं सांगितलेली आहेत. मॅनमेड रिझनमध्ये त्या ठिकाणी 3 कारणं सांगितलेली आहेत. आणि कुठल्या याच्यामधून कुठल्या पद्धतीचे त्या ठिकाणी गॅसेस बाहेर पडले जातात, त्यांची त्या ठिकाणी हवा कशा पद्धतीने दूषित होते हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. हवा प्रदूषके स्रोत व परिणाम. एअर पोल्युटंट्स सोर्स अँड इफेक्ट. की कोणकोणत्या प्रकारचे घटक आहेत, त्यामुळं ते एअर पोल्युशनचे सोर्स काय आहेत, घटक कोणते आहेत आणि त्याचा काय इफेक्ट होतो, हा भाग आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामध्ये सिरियल नंबर फर्स्ट वी हॅव टू सी दिस टेबल, पेज नंबर 56. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला त्या ठिकाणी एअर पोल्युटंट्स त्या ठिकाणी हवा प्रदूषके सांगितलेत आहे. पहिला आहे सल्फर डायऑक्साईड, SO2 मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचा. त्यामध्ये फॅक्टरीज वेअर कोल अँड मिनरल ऑइल यूज्ड ॲज अ फ्युएल. की सल्फर डायऑक्साईड हा कुठं त्या ठिकाणी त्याचा स्रोत काय आहे, सोर्स काय आहे, की कारखाने ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल इंधनाचा वापर केला जातो तो सल्फर डायऑक्साईडचा स्रोत आहे. त्याचा परिणाम इफेक्ट काय होतो, तर त्याचा परिणाम इफेक्ट आपल्याला सांगितलेला आहे. त्यामध्ये इरिटेशन ऑफ आईज, इरिटेशन ऑफ आईज डोळ्याचा दाह होणे, डोळ्याची आग होणे. रिस्पिरेटरी ट्रॅक्ट, एक्सेस म्युकस, कफ, ब्रेथ. की डोळ्याचा दाह होतो, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती होते, खोकला आणि दम आपल्याला लागतो. सेकंड म्हटलेलं आहे कार्बन मोनॉक्साईड, CO. या कार्बन मोनॉक्साईड व्हेकल अँड इंडस्ट्रियल स्मोक, ही वाहनं आहेत आणि त्या वाहनामधून आणि कारखान्यामधून बाहेर पडणारा धूर आहे. त्यामध्ये लोअर्ड O2 कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड, की रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये काय होते, घट होते. ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, थर्ड नायट्रोजनची ऑक्साइड्स. त्यामध्ये व्हेक्युलर स्मोक, की वाहनामधून बाहेर पडणारा धूर आहे. त्यामध्ये इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक अँड लंग्स, यामध्ये सुद्धा फुफ्फुस व श्वसन मार्गाचा दाह होत होतो.
पर्टिक्युलर मॅटर. फोर्थ, हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ आहेत. त्यामध्ये व्हेकल वाहन असेल आणि इंडस्ट्रीयल स्मोक असेल, त्या की कारखान्यामधून बाहेर पडलेला धूर. तर त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय होते, रेस्पिरेटरी डिसीज, की साधारणतः आपल्याला श्वसनाचा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो. पुढचा आहे डस्ट, धूळ आहे. त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेली वाहन आणि कारखान्यामधून बाहेर पडलेला घटक असेल, त्यापासून आपल्याला सिलिकॉसिस हा एक व्याधी त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर पुढं सांगितलेलं आहे पेस्टिसिड्स, की ज्याला आपण कीटकनाशक असं म्हटलं जातं. तर कीटकनाशकाची निर्मिती व वापर ज्या ठिकाणी केला जातो, तिथून त्या ठिकाणी ते घटक बाहेर पडतात आणि त्याचा इफेक्ट मेंटल वीकनेस, डेथ ड्यू टू दीर्घ विषबाधा, मनोधैर्य, दीर्घ श्वासामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. लास्ट 7 इज मिथेन, CH4, इंडस्ट्रीयल लिकेज, व कारखान्यामधून होणारी वायू गळती. त्यामध्ये पॉयझनिंग असेल, विषबाधा असेल, स्किन कॅन्सर, त्वचेचा कर्करोग, अस्थमा, दमा, आणि शेवटी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी रेस्पिरेटरी डिसीज, की साधारणतः श्वसन या पद्धतीचा विकार होऊ शकतात. तर यामध्ये एअर पोल्युटन्स, हवेची प्रदूषके, सोर्स, कुठून त्या ठिकाणी ते घटक त्या ठिकाणी बाहेर येतात, मिळतात आणि त्याचा आपल्यावरती काय इफेक्ट परिणाम होतो, तो भाग एअर पोल्युटन्स सोर्स अँड इफेक्टमध्ये सांगितलेला आहे. Then effect of air pollution on plants and animal. हवा प्रदूषणाचा वनस्पती व प्राणी यांच्यावर होणारा परिणाम. तर यांच्यावर काय परिणाम होतो, त्यामध्ये प्लॅन्ट्स आणि ॲनिमल आपल्याला सांगितलेले आहेत. त्या प्लॅन्ट्समध्ये आपण पाहतो स्टोमाटा. फर्स्ट, स्टोमाटा गेट क्लोज्ड, की पर्णछिद्रे बुजून जातात. ही धूळ असेल, हवेचं प्रदूषण असेल, हवेतली घटक जर वनस्पतीच्या पानावरती बसली तर त्या पानामध्ये असलेली जी काही छोटी छोटी पर्णछिद्र आहेत, स्टोमाटा, ही बुजून जातात. सेकंड, स्लोविंग डाऊन ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस, त्यामुळं जी काही सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया घडत असते, तिचा वेग कमी होतो. ग्रोथ इज रिट्रेड, की साधारणतः रिट्रार्डेड, की त्याचासुद्धा वाढीचा जो काही वेग आहे तो वेग मंदावतो. ती झाडं, त्यांची वाढ होत नाही, ती कमी वाढीची होतात. लिव्स फॉल ऑफ ऑर बिकम येलो, त्यामुळं ती झाडाची पाने पिवळसर पडतात. तर हा सुद्धा हवेमध्ये असलेली जी काही पोल्युशन आहेत, प्रदूषण आहे, त्यामुळं त्या वनस्पतीवरती होणारा परिणाम, की त्यामध्ये पर्णछिद्र बुजून जातात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, त्यामुळे वनस्पतीला अन्न तयार करता येत नाही, परिणामी तिची वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात. तर हा एअर पोल्युशनचे इफेक्ट आहेत वनस्पतीवरती. दुसरा आहे त्या ठिकाणी ॲनिमल्स, प्राण्यावरती त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे इफेक्ट होतात, तर त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे रिस्पिरेशन इज ऑब्झर्व्हली अफेक्टेड, की साधारणतः श्वसनावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि दुसरं एक त्या ठिकाणी सांगितलेलं आहे इरिटेशन ऑफ आईज, की साधारणतः डोळ्यांचा दाहकपणा, डोळे त्या ठिकाणी जळजळ करतात,
डोळे त्या ठिकाणी डोळ्यांना त्रास होतो. कॅन यू रिकॉल, त्यामध्ये मग पुन्हा आपल्याला विचारलं व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन लेअर, व्हॉट आर रिझन फॉर डिप्लिकेशन इन ओझोन लेअर, हे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले, त्याची माहिती आपण पुढं पाहणार आहोत. ओझोन थराचे महत्त्व, ओझोनच्या थरात घट होण्याची कारणं कोणती आहेत. आता इथं थोडंसं पुस्तकामध्ये नाव इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लॅन्ट्स अँड ॲनिमल असं पुस्तकामध्ये आहे. ती मागच्याच पेजवरती नाव होतं, परत इथं त्या ठिकाणी झालं आहे, तिथं नाव पाहिजे होतं त्या ठिकाणी इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन ॲटमॉस्फिअर, की हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम, असं त्या ठिकाणी ते नाव असणं गरजेचं होतं. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू त्यातला महत्त्वाचा घटक आहे डिप्लिकेशन इन ओझोन लेअर, ओझोन थराचा ऱ्हास नष्ट होण्याची त्या ठिकाणी काय कारणं आहेत. अर्लियर वी हॅव स्टडीड दॅट ओझोन लेअर इज प्रेझेंट बिलो द स्ट्रेटोस्फिअर ॲट द हाईट ऑफ 48 kilometers from Earth's surface. It protects the living worlds of the Earth from ultraviolet rays radiating from the sun. However, nowadays ozone layer is getting depleted due to following reason. आपण पूर्वी अभ्यासला आहे की वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो, परंतु आता या ओझोन थराला खालील कारणामुळे काही धोका निर्माण झाला. त्यामधलं कारण पहिलं सांगितलेलं आहे ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग, की हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड इज प्रेझेंट इन व्हेरी लेस क्वांटिटी इन ॲटमॉस्फिअर, इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ सोलर हीट. ओव्हर द लास्ट 100 years, proportion of carbon dioxide has been increased due to industrialization. Effect of this carbon dioxide on the earth temperature is nothing but greenhouse effect similar to carbon dioxide, nitrous dioxide, methane and CFC also trap the heat. Collectively, these are called as greenhouse gases. की कार्बन डायऑक्साईड वातावरणात अगदी कमी प्रमाणात असलं तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचं अतिशय महत्त्वाचं काम करतो. मात्र मागील 100 वर्षामध्ये जे काही औद्योगिकरण झालं आहे त्यामुळं वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आहे. या कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीवर तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम होय. कार्बन डायऑक्साईडप्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. एकत्रितपणे त्यांना हरित वायू असं म्हटलं जातं. आणि तीच एक आपल्याला डायग्राम आकृती दाखवलेली ग्रीन हाऊस इफेक्ट, की हरितगृहाचा त्या ठिकाणी परिणाम काय होतो. तरी सूर्याचीच उष्णता त्या ठिकाणी काय केलं जातं, पृथ्वीवर पडून पुन्हा त्या ठिकाणी ती वातावरणामध्ये अवरक्त उत्सर्जन होतं. सूर्याची उत्सर्जित ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून शोषली जाते. तर ते हरितगृह परिणाम इफेक्ट, ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्याला सांगितलेला आहे. पुढं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की ग्लोबल टेम्परेचर इज ग्रॅज्युअली इन्क्रीज ड्यू टू ग्रीन हाऊस इफेक्ट. ड्यू टू धिस ॲटमॉस्फिअर इज changing, causes disturbance in agriculture yields, distribution of wild animal, iceberg and are meeting, causing increase in a sea level.
की वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत चाललेले आहे. यामुळे हवामानात बदल घडून त्यामुळे पिकांचं उत्पादन, वन्यजीवांचं वितरण ह्यात बिघाड तसेच हिमनग व हिमनद्या वितळून समुद्र पातळीमध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसत आहे. ॲसिड रेन, आम्ल वर्षा, की oxides of sulfur and nitrogen are released into a atmosphere through burning of coal, timber and fuel oils. की कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड वातावरणामध्ये सोडली जातात. Those oxide mix with rainwater and form acid like sulfur acid. ही पावसाच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल like sulfuric acid, nitric acid, nitrous acid, etc. These acid mixed with raindrop and snowflakes and come down as rain called as acid rain. हीच घटक पावसाच्या पाण्यामध्ये मिसळून त्या ठिकाणी ही सर्व आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमनगामध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो यालाच आम्लवर्षा असं म्हटलं जातं. व्हॉट इज मीन बाय रेन ॲसिड? विच गॅसेस आर मिक्स्ड विथ? वी हॅव टू आस्क. देन इफेक्ट ऑफ ॲसिड रेन, आम्लवर्षाचे परिणाम त्या ठिकाणी काय होतात हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. Acidity of soil and water bodies increases due to acid rain. It harms the aquatic organism, plants and entire forest life. Total ecosystem are obviously affected. या आम्ल वर्षामुळे त्या ठिकाणी मृदेची, मातीची, जमिनीची, पाण्याच्या साठीची आम्लता वाढते. त्यामुळं जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व त्याचा संपूर्ण इफेक्ट, परिणाम हा इकोसिस्टीमवरती दिसून येतो. सेकंड, erosion of building, words, historical monuments, bridge, metal, idols, wire finish, etc. occur due to acid rain. इमारती असतील, पुतळे असतील, ऐतिहासिक वस्तू असतील, धातूच्या मूर्ती असतील, तारीचे कुंपण असेल, पूल असेल, याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी ॲसिड रेनचा परिणाम होतो. त्याचं क्षरण होतं, त्यांचं आयुष्य कमी होतं. हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी अँड कॅडमियम आर ॲब्सॉर्ब्ड बाय प्लांट्स अँड thereby enter the food chain indirectly due to acid rain. आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरीसारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्न साखळीमध्ये सुद्धा ते शिरतात. ड्यू टू acidification of water in water bodies and pipes, leaching of metal and plastic material occurs in water and thereby serious health problem arises. की जलाशयातील आणि जलवाहिनीतील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूचे व प्लॅस्टिकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या समस्या गंभीर बनतात. Then last point of this first part is
प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ एअर पोल्युशन. हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय. फर्स्ट, स्मोक emerging from factories contain harmful particles, hence pollution containing controlling machinery should be used. For example, arresters and filters. की कारखान्यामधून बाहेर पडणारे जे काही धुरात अनेक दूषित कण असतात ते हवा प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेचा वापर करणे बंधनकारक करावा. त्यालाच त्या ठिकाणी अरेस्टर्स निरोधक यंत्रणा आणि फिल्टर्स गाळणी यंत्र याचा जर वापर केला तर हवेत मिसळणारे जे काही कण असतील त्यांचं प्रमाण कमी होऊन हवा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रतिबंध होऊ शकतो. सेकंड आहे प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टिंकिंग वेस्ट जनरेटेड इन सिटीज. की साधारणतः शहरातील दुर्गंधी पसरवणाऱ्या कचऱ्याची योग्य ती काय करायची विल्हेवाट लावायची. कंट्रोल ऑन ॲटॉमिक टेस्ट, केमिकल वेपन्स इट्सेट्रा. आण्विक चाचण्या असतील, रासायनिक अस्त्र असतील यांच्या वापरावर योग्य ते नियंत्रण असावे. आणि लास्ट फोर वन इज कंट्रोल व्हॅन ओव्हर CFC प्रोडक्शन. CFC निर्मितीवरती बंधनं घालणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण हवा प्रदूषणावरती उपाय करू शकतो, बंधन त्या ठिकाणी घालू शकतो आणि आपल्याला स्वच्छ हवा मिळू शकते. हे जे काही आपण प्रकरण 8 पाहिलं, या 8व्या प्रकरणामध्ये पोल्युशनमध्ये जो काही भाग आपण त्या ठिकाणी आत्ता पाहिलेला आहे त्यामध्ये काही चित्र पाहिली. त्या चित्रामधून आपण कसं हवेचं प्रदूषण होत आहे, प्रदूषण म्हणजे काय, पोल्युशन म्हणजे काय, प्रदूषके पोल्युटन्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी पहिला टाईप आपण एअर पोल्युशन हवा प्रदूषण पाहिला आहे. हवा प्रदूषणाच्या त्या ठिकाणी प्रमाण दर्शवणारा आलेख आहे, ग्राफ असेल. हवेला त्या ठिकाणी मिश्रण का म्हटलं जातं तो आपण पाहिला आहे. आणि इंधनाच्या ज्वलनामधून हवेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे वायू बाहेर पडतात त्यांची नावं आपण पाहिलीत. एअर पोल्युशनचे त्या ठिकाणी 2 प्रकार आपण पाहिलेत हवा प्रदूषणाचे. एक आहे नॅचरल रिझन आणि दुसरा आहे मॅनमेड रिझन. त्यांची सुद्धा काही आपण घटक या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. त्याचबरोबर या हवा प्रदूषणामुळे इफेक्ट वनस्पती आणि प्राणी यांच्यावरती काय होतो. त्याचबरोबर ओझोनचा जो काही ओझोन असेल, ग्रीन हाऊस असेल यावरती त्याचा परिणाम काय होतो. त्याचबरोबर ॲसिड रेनचे इफेक्ट आणि त्यावरती आपण हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय काय त्या ठिकाणी करता येतील हा भाग आपण पाहिलेला आहे. व्यवस्थित आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी ऐकावा, पुस्तकामधून व्यवस्थित तो वाचून घ्यावा. काही शंका असल्यास संबंधित विषय शिक्षकांना विचारावेत. राहिलेला भाग आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.